नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 31 मार्चची सर्वात मोठी बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची, सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी. पाहू शकता बघा, एप्रिलचे पैसे वाटप होणार आहे, त्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आलेली आहे. सर्वात मोठी आणि महत्त्वाची खुशखबर आलेली आहे एप्रिलच्या पैसे वाटपाच्या संदर्भात. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एप्रिलचे जे पैसे ते तुम्हाला वाटप होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. 2100 रुपये पण वाटप होणार आहेत आणि सोबत 2000 रुपये पण वाटप जे ते सुरू झाले आहे. बघा, 2000 रुपयांचं वाटप सुरू झालं आहे, 2100 रुपये पण वाटप सुरू होणार आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती काय, संपूर्ण जी काय अपडेट आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय दमदार माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बघा, एप्रिलचे जे पैसे आहेत तर एप्रिलचे पैसे वाटपाच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आत्तापर्यंत तुम्हाला मार्चपर्यंतचे पैसे आलेले आहेत. मार्चपर्यंतचे 9 हप्ते तुम्हाला जमा झाले आहेत. 10वा हप्ता एप्रिलचा हप्ता असणार आहे. तर ह्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती जी आहे ती आलेली आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. तर थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर बघा. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिना, फेब्रुवारीचे 1500 रुपये, मार्च महिन्याचे 1500 रुपये, असे 3000 रुपये तुम्हाला जमा करण्यात आलेत काही दिवसांपूर्वीच, बरोबर. 3000 रुपये सर्वांना आलेत का? सर्वांना 3000 रुपये आले असतील तर 3000 रुपये लिहून पाठवा. सर्वांनी लिहून पाठवा. बघा, सर्वांना 3000 रुपये आलेत का? मार्च महिन्यामध्ये, म्हणजेच बघा, मार्च आज 31 तारीख आहे, मार्च महिन्यामध्येच 3000 रुपये तुम्हाला आले होते. सर्वांना आलेले आहेत का? पटापट एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. 3000 रुपये सर्वांना आलेले आहेत का? ठीक आहे, ज्यांना आले असतील त्यांनी 3000 रुपये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता बघा, 3000 रुपये आल्यानंतर आता हे जे काय झालं, 9 हप्त्यांचे पैसे झाले, म्हणजे मार्चपर्यंतचे पैसे तुम्हाला आलेले आहेत. आता 10वा हप्ता एप्रिलचा आहे, एप्रिलचा 10वा हप्ता, या 10व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला येणार आहेत. बघा, कधी येणार आहे 10वा हप्ता, त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? बघा, महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार, त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता. बघा, शक्यता काय आहे, तर एप्रिलचा जो हप्ता आहे तो श्रीरामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता श्रीरामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे. बघा, श्रीरामनवमीच्या मुहूर्तामुळेच सरकारकडून एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो देण्याची शक्यता आहे. यंदा श्रीरामनवमी जी आहे ती 6 एप्रिल 2025 रोजी आहे. त्यामुळे 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. तर 6 ते 10 एप्रिलच्या दरम्यानमध्येच महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जे ते जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजेच 1500 रुपये जे ते तुम्हाला आता पुन्हा येणार आहेत. 1500 रुपये एप्रिलचा हप्ता तुम्हाला पुन्हा येणार आहे. ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. बघा, 1500 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. 1500 रुपये पाहिजेत. आता हा 1500 रुपयांचा तुमचा एप्रिलचा हप्ता आहे. हा तुम्हाला जर हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये पाहिजेत, 1500 रुपये पाहिजेत असं तुम्ही लिहून पाठवायचं आहे. एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे? 6 ते 10 एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते वाटप सुरू होणार आहे. आता बघा, पुढे जर आपण पाहिलं तर या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. कोणत्या महिला आहेत ज्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही ते पण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही पण त्यामध्ये आहात का ते पण बघून घ्या. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. 9 लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले असून
त्यातील 5 लाख महिला जानेवारीत तर 4 लाख महिला फेब्रुवारीमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. बघा, 5 लाख महिला जानेवारी आणि 4 लाख महिला फेब्रुवारीमध्ये अपात्र झालेल्या आहेत. म्हणजेच त्या महिलांचे पैसेच बंद झालेत. आता पैसे बंद झालेत. त्यामुळे कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे आलेले नाही आहेत अशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पैसे आलेले नाहीत दादा, आम्हाला पैसे आले नाहीत. त्याचं कारण तुम्हाला सांगायचं. बघा, तुमच्याकडे कार आहे का? तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का? किंवा मग तुम्ही 2-3 योजनांचा लाभ घेत आहेत का? 2-3 योजनांचा लाभ घेत आहेत का? ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता पुढे बघा, मार्च महिन्यात किती महिलांना अपात्र करण्यात आले याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मार्च महिन्यामध्ये किती महिलांना जर अपात्र करण्यात आले याची माहिती आलेली नाही आहे. पण एप्रिलचा हप्ता ज्यावेळेस वाटप होईल त्यावेळेस आपल्याला मार्चमध्ये किती महिला अपात्र झाल्या ते पण आपल्याला समजणार आहे. यामध्ये एक धक्कादायक बातमी बघा, अतिशय धक्कादायक बातमी. आता विशेष म्हणजे एकूण 50 लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणजे 50 लाख महिला अपात्र होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. जर 50 लाख महिला अपात्र झाल्या तर महिलांचे पैसे बंद होतील. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर 50 लाख महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही जी काही संख्या आहे ती कमी होणार आहे. तर त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही अपडेट आपली येत असतात त्या पाहत राहायचे. त्यामुळे ज्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे त्यांना यापुढील हप्ते मिळणार नाहीत. ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचे पैसे आता बंद झालेत. पुढे बघा, नव्या निकषांवर विचार सुरू. तर अजितदादा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. या योजनेत कोणत्याही महिलेची रक्कम परत घेतली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. म्हणजे जर समजा तुम्हाला आतापर्यंत जेवढे हप्ते मिळाले असतील, 8 हप्ते, 5 हप्ते, 6 हप्ते, आणि तुम्ही अपात्र झालात तरी देखील तुमचे पैसे परत घेतले जाणार नाही. तसेच योजना पण बंद होणार नाही. बघा, योजना पण बंद होणार नाही याचीही खात्री दिली. मात्र लाभार्थ्यांच्या निवडीसाठी नवे निकष लवकरच लागू केले जातील असा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. बघा, नवीन जे काही बदल आहे ते योजनेमध्ये होणार आहेत. आता हे बदल काय असतील या संदर्भात माहिती आली की तुम्हाला कळेलच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एप्रिल महिन्याचा हप्ता 6 ते 10 एप्रिल दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. मात्र योजनेत मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी. बघा, अधिकृत ज्यावेळेस घोषणा होईल त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सगळं काही सांगणारच आहे. तुम्हाला अर्ज भरण्यापासून ते तुमचे अर्ज मंजूर होण्यापर्यंत संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो आणि ती देतच राहणार आहे. नव्याने ह्या ठिकाणी जे काही बदल होतील त्याची पण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेलच. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता बघा, 6 ते 10 एप्रिल दरम्यान तुम्हाला एप्रिलचा जो हप्ता आहे तो वाटप होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. अजूनपर्यंत त्याची ऑफिशियली माहिती आलेली नाही आहे. आता पुढे महत्त्वाचं म्हणजे 2,000 रुपये वाटप सुरू झालेलं आहे. 2,000 रुपये कोणाला वाटप होत आहेत त्याची महत्त्वाची माहिती पण आपण पाहूया. बघा, तर पहा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गुढीपाडव्याला फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6वा हप्ता निधी वितरण व्हायला सुरुवात झाली. बघा, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा. ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही सांगायचे. पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगून टाकायचे. ज्यांना पैसे आले त्यांनी पैसे आले सांगा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही सांगायचे. आता पुढची महत्त्वाची अपडेट पहा. बघा, तर राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे यांनी ही माहिती दिली. राज्यातील 93.36 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचा सुमारे रक्कम 2,169 कोटी लाभ आधार आणि DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात 31 मार्च 2025 पूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी दिलेली आहे. तर पाहू शकता 31 मार्च 2025 पूर्वी म्हणजेच 31 मार्च आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. आजच 31 मार्च आजच आहे. तर आजच तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते येऊन जातील. 6 वाजेपर्यंत सर्वच्या सर्व महिलांना आजच सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांना किंवा ज्या महिला ज्यांच्या नावे शेती आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा होऊन जाणार आहेत. आता पुढे जर आपण गेलो तर 2100 रुपयांच्या संदर्भाची माहिती पाहूया. बघा, 2100 रुपये संदर्भात काय माहिती आहे. तर पहा, बघा, लाडक्या बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. पुढची 5 वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असेही अजितदादा पवार म्हणाले. माझी थोडी तारांबळ होते पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असंही अजितदादा पवार म्हणालेत. म्हणजेच 2100 रुपये पण तुम्हाला दिले जाणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.